एक म्हातारा झालेला लांडगा होता. लांडगा कळलं ना? जातीवंत शिकारी. म्हणजे तो त्याला बनवलंच भगवंतानी असं की तो सज्जन होऊच शकत नाही. कळते? काही माणसं असे बनवलेली आहेत ती वारकरी होऊच शकत नाही. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. मी काल शिवरात्रीला कीर्तन झालं माझं. भगवान बाबांची 250 एकर जमीन आहे वडवणी जवळ. बाबांनी घेतलेली भगवान बाबांनी 250 एकच प्लॉट येतो. आणि तिथं राजा हरिश्चंद्राचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये. आणि लोक तिथे एक हा प्रसंग सांगितला की काय असतं असत्य ज्याला बोलता येतं त्यांनीच राजकारणात जावं. नाही पटत? तुमच्या वयाने पहा ना कोणत्या राजकारणी लोकांनी तुमचं कल्याण केले ते सांगा. ज्याने अभ्यास केला, शेतात मेहनत केली तो श्रीमंत होतो. बाकी सगळे कार्यकर्ते. कोण आहे ते? कार्यकर्ते. घरात मान नाही, दारात मान नाही. मुली आल्या तर सांगता येत नाही कोण आहे, कोणाचा कार्यकर्ता आहे. ज्याचा कार्यकर्ता आहे त्याचा भरोसा नाही निवडून येतो का नाही. राजकारण सांगतो तुम्हाला काय स्थिती आहे जीवनामध्ये. तुम्हाला किंमत नाहीये. तुम्हाला वेळ मिळत नाही. संतातन तुमच्यात एवढाच फरक आहे, तुमचा वेळ संसाराला देता, संत तुमचा वेळ स्वतः आपला वेळ आपल्याला देतात. ज्ञानेश्वर महाराज पहा, तुकोबा आहे. एकांत म्हणजे काय? स्वतःशी संवाद करणे. अनेक अभंग तुम्ही माऊलीचे ऐकलेले आहेत. अरे अरे ज्ञाना झालाशी तुला भेटलास, तू तुझ्याशी संवाद करतोस. या जगातलं तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी मित्र नाही. इतरांची अपेक्षा करूच नका. यालाच तर आता सांगितलं आत्मनी एव आत्मना. इतर गेले की तुमची अपेक्षा वाढली, संसार वाढला, सगळं वाढलं. आणि तिथे हे सांगितलं मी की संसारामध्ये अपेक्षा केली की लोक खोटं बोलणार. धर्म आणि ज्ञान केव्हा सांगतात? जेव्हा अपेक्षा असते. सगळे लोक सांगतात आम्ही हे करू ते करू. केलंय काही? म्हणून पंचतंत्राने हे शिकवलेले. तो मूळचा लांडगा आहे, लबाड असणं त्याचा स्वभाव आहे. मराठी कळाली? आणि लबाड आहे हे कळू न देणं ही बुद्धी चातुरी आहे. जो चोर आहे तो जर ओरडायला लागला ना की चोर चोर चोर, कमीत कमी तुम्हाला असं वाटतं की हा चोर नाहीये. असतो कोण?